मुरबाडमधील ठुणे येथील जुना पूल कोसळला. तालुक्यातील जुन्या पुलांचा प्रश्न ऐणीवर. अनेक गावांचा संपर्क तुटणार. मुरबाड तालुक्यातील नांदगाव पाडाळे रस्त्यावरील बांधलपाडा ठुणे दरम्यान असलेल्या डोईफोडी नदीवरील जुना जीर्ण झालेला दगडी पूल कोसळला असून या परिसरातील वाहतूक ठप्प होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजता घडली आहे. अनेक वर्षापासून या ठिकाणी जुना पूल पाडून नवीन पूल व्हावा अशी मागणी ठुणे पाडाळे येथील नागरिक करत होते, परंतु ढिम्म प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा पूल होऊ शकला नसल्याने अखेर हा पूल मध्येच दबला असून पुलाचे 2 भाग झाले आहेत. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसून ठुणे, पाडाळे, कोळोशी अशा 14 गावांचा संपर्क तुटला असून शाळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, आजारी माणसे, कामगार वर्गाची यामुळे मोठी कोंडी झाली आहे. ढिम्म प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही वेळ आली असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान या घटनेनिमित्त तालुक्यातील हेदवली, चासोळे, न्याहाडी येथीलही जुन्या पुलांचा प्रश्न ऐणीवर आला असून प्रशासनाने आता तरी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत. अनेक आंदोलने केली. आम्ही आता मुरबाड तालुक्यातील नांदगाव पाटा मिले या रस्त्यावर उभे आहे. या रस्त्यावर बांधलपाडा आणि ठुणे दरम्यान तक्रारी केली. सन 1984 मध्ये सत्य डिपार्टमेंटला पूल बांधलं होतं. त्या पुलाची उंची कमी होती आणि ते पूल मोडकळ झालं होतं. आम्ही अनेक विनंत्या तक्रारी केल्या, पण त्या पुलाचं बांधकाम काही झालं नाही. 4 वर्ष आम्ही तक्रारी करतो. बांधकाम विभागाचे अधिकारी यांना इन्स्पेक्शन फोन करून सांगतो की साहेब या पुलाचे बांधकाम करा, कारण काय या भागातले 250-300 विद्यार्थी सरलगाव, शिवळे, बांधलपाडा हायस्कूलला जातात आणि पावसाळ्यामध्ये त्या पुलावर पाणी गेलं तर 8-8 दिवस रस्ता बंद असतो. त्यामुळे आजारी माणसं, शाळेतील मुलं यांना खूप त्रास होतो, नोकरदार. आणि हे पूल आज 19 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता त्या पुलाचा मधला भाग कोसळला. रात्र असल्यामुळं कुठली जीवहानी झालेली नाही. तरी माझी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण त्वरित कारवाई करून या पुलाचं बांधकाम लवकर करावं आणि या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, ही विनंती.